ठरलं तर मग या मालिकेच्या 28 फेब्रुवारीच्या भागामध्ये आता अथर्व विचारेला तिघांनी मिळून सगळं सत्य सांगत महिपत आणि साक्षी यांच्या विरुद्ध साक्ष देण्यासाठी तयार केलेला आहे। आणि खरं तर अथर्व विचारे जबरदस्त हिस्ट्री बघता अर्जुन हादरलेला आहे। अथर्व विचारेचं सत्य समजतात आता अर्जुनला एक नाही तर दोन पुराव्यांची सत्यता समोर आलेली आहे। त्याच वेळेला रविराजांना प्रियाचा खरा चेहरा पण समोर आलाय आणि या सगळ्यामध्ये प्रतिमाने आता प्रियाला सुभेदारांच्याकडे जाण्यापासून बंदी पण केलेली आहे। हे सगळं कसं घडलं या व्हिडिओमध्ये पाहूया। सायली आता अर्जुनला सांगत असते, पण या सगळ्यामध्ये आपण अथर्व विचारेला शोधणार कुठे आणि कसं यावरती अर्जुन सांगतो, ॲड्रेस काही किंवा बाकीच्या बातमी काही खोटी असली तरी हा चेहरा तर खरा आहे ना, या चेहऱ्यावरून आपण त्याला नक्कीच ओळखू शकतो आणि 1% जरी चान्स असेल ना तरी सुद्धा मी त्याला शोधणार। यावरती सायली सांगते, सर त्याला शोधणं म्हणजे महाकठीण काम आहे, पण माझा देवावरती श्रद्धा आहे, या सगळ्यामध्ये देव आपली नक्की मदत करेल। मग सायली तिच्या देवाकडे प्रार्थना करते आणि आता सायली मागायला लागते की माझ्या मधुभाऊनी आत्तापर्यंत कधीच कोणाचं काहीच वाईट केलं नाहीये, जेवढं जमेल तेवढं चांगलंच करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे या सगळ्यामध्ये मधुभाऊंना यश दे, मधुभाऊंना सोडवण्यासाठी आम्हाला अथर्व विचारेचा काहीतरी क्लू सापडू दे, असं म्हणत ती देवाकडे प्रार्थना करत असते। कारण काहीही झालं तरी वाईटावरती चांगल्याची जीत ही होतच असते, असं म्हणत सायली आता इकडे अर्जुनला मदत करायला लागते। तोपर्यंत प्रिया नाटक करण्यासाठी अश्विनच्या इकडे आलेली असते आणि ती अश्विनला सांगते, मी खरं सांगू का तर दिवसेंदिवस जगण्याची इच्छाच माझी कमी होत आहे, मला या सगळ्यामध्ये ना खूप त्रास होतोय अश्विन, म्हणजे मला काय करू समजतच नाहीये। यावरती अश्विन म्हणतो, अगं तुझा इतका चांगला मित्र तुझ्या समोर असताना तू या सगळ्यामध्ये असं का करती आहेस। यावरती मग मात्र प्रिया म्हणते, अरे हो रे, तू एकच असा आहेस ना की तुझ्याशी मी बोलू शकते। खरं सांगू का तर माझी आई सुद्धा माझी आई राहिलीच नाहीये, काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तिला असं वाटतं की मीच चुकीची आहे। अश्विन तू मला एक गोष्ट सांगू शकशील का, खरंच मी चुकीची आहे का, मी इतकी वाईट आहे का की या सगळ्यामध्ये माझ्याशी बाकी सगळ्यांनी असं वागावं। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अश्विन म्हणतो, नाही ग तू वाईट वगैरे काहीही नाही आहेस, पण कसं आहे माहिती आहे का, तुझ्या रागावरती बिलकुल कंट्रोल नाही आहे आणि या सगळ्यामध्ये रागावरती कंट्रोल नसल्यामुळे तू अशी वेड्यासारखी वागत असतेस। तू जर का तुझ्या रागावरती कंट्रोल ठेवला असतास ना तर कदाचित तुला या सगळ्या गोष्टी सोप्या गेल्या असत्या, पण तू काळजी करू नकोस, हे मी आहे ना। यावरती सायली वेगळे आता प्रिया म्हणायला लागते, कोण आहे। यावरती आता इकडे अश्विन म्हणायला लागतो, अगं 6 फुटाचा इतका मोठा माणूस तुझ्या समोर उभा आहे, इनव्हिजिबल आहे का मी, असं म्हणत आता दोघं जण एकमेकांकडे पाहतात आणि हसायला लागतात। इकडे आता प्रिया सांगते, खरं सांगू का अश्विन तर या जगातनं मला तुझ्याशीच बोलावं असं वाटतं आणि तू या सगळ्यामध्ये माझी खूप चांगली मदत करतोस। यावरती अश्विन म्हणतो, अगं मित्र कशासाठी असतात, मी तुझा एक चांगला मित्र आहे ना, त्यामुळे काहीही झालं तरी मी तुला या सगळ्यामध्ये कोणत्याही बाबतीत काहीच कमी पडू देणार नाहीये। कधीही केव्हाही काहीही वाटलं ना तरी सुद्धा तू मला अर्ध्या रात्री हाक मारत जा आणि आम्ही सगळे आहोतच ना, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू घरी येत जा ना। यावरती प्रिया सांगते, अरे आत्ता ना मी घरी आले ना तर उगाचच या सगळ्यामध्ये अधिकच गोंधळ होत जाईल, त्यामुळे मला ना आता घरी येणं हे अजिबात नाही जमणार। यावरती आता इकडे अश्विन म्हणतो, असं काय करते सगळं, आता महाशिवरात्रीचं पूजन आहे ना, त्या पूजेला तर तुला यायलाच पाहिजे, काय वाटतं। यावरती प्रिया म्हणते, हो मी येण्याचा प्रयत्न करीन, पण बाबांनी या सगळ्यामध्ये आता मला पाठवलं पाहिजे ना। असं म्हटल्यावरती मग मात्र अश्विन म्हणतो, नाही अगं सगळेच जण याच्यामध्ये येणार आहेत, त्यामुळे तुला आता यायलाच हवे, म्हणजे तूच काय तर बाकी सगळ्यांनी घरच्यांनी यायचं आहे। असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये पूजनाची सुरुवात होते। त्यावेळेला गुरुजी म्हणतात, चला कुठे आहेत प्रताप सुभेदार, या चला पूजेला बसा। यावरती कल्पना म्हणते, गुरुजी माफ करा हा, म्हणजे ते ना महत्त्वाच्या मीटिंगसाठी बाहेर गेले, त्यांची बिझनेस डील आहे ना त्या संदर्भात, तर मी एकटी पूजेला बसलं तर चालेल का। यावरती गुरुजी म्हणतात, काय कल्पना महिने तुम्ही थट्टा करताय का, महाशिवरात्रीची पूजा ही एकट्याने करायची नसते, ती जोडप्यानेच करायची असते। बरं जाऊ दे, आपल्याकडे नवीन लग्न झालेलं जोडपं आहे ना,
आपण त्यांच्याकडून पूजा करूया. यावरती पूर्णाजी चिडते आणि पूर्णाजी म्हणते, जर का हे दोघं जण पूजा करणार असतील तर मी पूजेला बिलकुल थांबणार नाहीये. असं म्हणत चिडलेली पूर्णाजी आता तिकडून निघून जाते. त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो, थांबा गुरुजी, तुम्ही असे निघून जाऊ नका. असं म्हणत तो आता गुरुजींना थांबवतो. गुरुजींना खूप रागच येतो की पूर्णाजी सारख्या इतक्या म्हाताऱ्या बाईंनी असं पूजेचा अवमान करणं हे कितपत योग्य आहे. आता पूर्णाजीच्या मागोमाग लगेचच कल्पना तिकडे जायला लागते. गुरुजींना खूपच राग येतो. इकडे आता सायली म्हणते, अर्जुन सर, अहो जाऊ दे ना. जर पूर्णाजींना आपण पूजेला बसलेलं नको असेल तर आपण उगाचच हट्टीपणा नको करूया. यावरती अर्जुन म्हणतो, पण या सगळ्यामध्ये पूर्णाजी हट्टीपणा करते, आपण नाही. तोपर्यंत इकडे आता कल्पना पूर्णाजीला मनवण्यासाठी येते. पूर्णाई, अहो असं काय करताय? हे घरात नाही आहेत आणि पूजा होणं तितकंच महत्त्वाचं आहे ना, आणि त्यामुळे आपल्याला या सगळ्यामध्ये या दोघांना पूजेला बसवावं लागेल. यावरती पूर्णाजी म्हणते, कल्पना, मी मुळातच या दोघांना या घरचा भागच मानत नाहीये, तर हे दोघं जण पूजेला बसण्याचा काय संबंध? यावरती अर्जुन म्हणतो, तू भाग मानत असलीस नसलीस तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी या घरचाच मेंबर आहे ना, मग तू असं कसं म्हणू शकतेस? यावरती मग मात्र आता इकडे पूर्णाजी म्हणायला लागते, हे बघ, मी तुला आधी पण सांगितलंय की मी तुम्हाला दोघांनाही या घरचा भाग मानतच नाहीये, आणि या जर का आता दोघं जण पूजेला बसणार असतील तर मी येणार नाही. इकडे गुरुजींना राग आलेला असतो. गुरुजी अश्विनला बोलवतात आणि अश्विनला बोलवून गुरुजी सांगायला लागतात, हे बघा, आज जे काही पूर्णाजी वागल्यात ना, या सगळ्यामध्ये मला आता हे अजिबात आवडलेलं नाहीये. जर का पूर्णाजी लवकरात लवकर इकडे नाही आल्या तर मी आत्ताच्या आत्ता ही पूजा अर्धवट सोडून इकडून निघून जाईन. त्यावरती अश्विन म्हणतो, नाही नाही गुरुजी, तुम्ही असा त्रागा करून घेऊ नका. मी ताबडतोब पूर्णाजीला जाऊन आता मनवतो आणि पूर्णाजीला सांगतो की या सगळ्यामध्ये ना लवकर पूजेला ये. पण प्लीज गुरुजी, तुम्ही अशी पूजा सोडून जाऊ नका, असं अपशकुन घडवून आणू नका. असं म्हटल्यावरती मग मात्र गुरुजी म्हणतात, हे बघा, तुम्ही थोड्याच वेळ तुमच्याकडे आहे, या थोड्या वेळामध्ये पूर्णाजीला जर का तुम्ही आणलं तर ठीक, नाहीतर मी ताबडतोब इकडून आता निघून जाईल. असं म्हणत गुरुजी या सगळ्यामध्ये आता मात्र खूप चिडलेले असतात. मग धावत पळत अश्विन पूर्णाजीला सांगायला येतो, पूर्णाजी, अगं असं काय करतेस? तू तरी समजूतदारपणा दाखव की. अगं गुरुजी खूपच चिडलेले आहेत आणि गुरुजी या सगळ्यामध्ये आता सांगत आहेत की जर का पूर्णाजी बाहेर नाही आली तर मी या सगळ्यामध्ये ताबडतोब निघून जाईल आणि निघून गेल्यावरती मग मात्र परत नाही येणार. यावरती आता कल्पना म्हणते, पूर्णाई, असं काय करताय? चला ना, आपण लवकरात लवकर हे पूजन करून घेऊया. असं म्हटल्यावरती आता पूर्णाजीकडे काहीच पर्याय नसतो आणि आता ती धावत पळत बाहेर येते, कारण गुरुजींनी चिडून जाणं हे तिला कोणत्याही प्रकारे परवडणारं नसतं. कल्पना सांगते, हे बघा पूर्णाई, आपल्याकडे कोणताही पर्यायच नाहीये, कारण काही झालं ना तरी सुद्धा ह्यांचं येणं होणार नाहीये आणि हे काही इतक्या लवकर येणार नाहीयेत. असं म्हटल्यावरती आता सगळेजण बाहेर येतात. त्यावेळेला गुरुजी म्हणतात, काय करायचंय पूर्णाई? तुम्ही असा पद्धतीने जे निघून गेलात ना, मला तुमचं अजिबात वागणं पटलेलं नाहीये. पूजा करायची आहे का मी? आणि जर पूजा करायची असेल तर फक्त आणि फक्त या सगळ्यामध्ये आता मला पूजा करायची आहे ती जोडप्याला घेऊनच. मी जोडप्याला घेऊनच पूजा करेन, नाहीतर मी हे पूजन होऊ देणार नाहीये. ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. असं म्हटल्यावरती आता इकडे पूर्णाजीला परत ते विचारतात, तुम्ही मला सांगाल की या सगळ्यामध्ये मी काय करायचंय? मी खरंच पूजा करायची आहे की मी इथून निघून जायचंय? असं म्हणत त्यांनी आता पूर्णाजीला चांगलीच धमकी दिलेली असते. त्यावरती आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो, नाही गुरुजी, तुम्ही अशा पद्धतीने जाऊ शकत नाहीयात. आम्ही ही पूजा करायला तयार आहोत. यावरती गुरुजी म्हणतात, चला मग बसा, नवीन जोडप्यानी पटकन पूजेला बसून घ्या. गुरुजींनी आता पूर्णाजीची चांगलीच खोड मोडलेली असते आणि अर्जुन आणि सायली मोठ्या टेचामध्ये पूजेसाठी आता बसतात. तोपर्यंत पूर्णाजीला आता विरोध करायला किंवा नकार द्यायला कोणत्याही प्रकारचा काहीच वाव राहत नाही आणि मी पूजेला थांबणार नाही अशा मोठ्या टेचामध्ये निघून गेलेल्या पूर्णाजी पुन्हा एकदा पूजेसाठी येऊन बसतात. मग छानपैकी सागर संगीत पूजा होते आणि आता महाशिवरात्रीच्या पूजेचा मान हा अर्जुन सायली या दोघांना मिळालेला असतो.
दोघं जण खूपच मनोभावे पूजन करतात. सायलीच्या मनातली इच्छा पूर्ण झालेली असते आणि सायलीला या सगळ्यामध्ये आता पूजेला बसायला मिळालेलं असतं. मग एक एक करत पाहुणे आता यायला लागतात. पाहुणे येतात, पूजेच्या पाया पडत असतात, आशीर्वाद घेतात. सायली आणि अर्जुन यांचं पूजन संपन्न होतं आणि अर्जुन सायलीला म्हणतो, बघा, देवाच्या मनात जे असतं ना तेच घडतं. आत्ता सुद्धा देवाच्या मनात हेच होतं की आपल्या हातून पूजन व्हावं. बरं, ते सगळं जाऊ दे, मी जरा वरती जातोय, माझं स्टडीमध्ये काम करत बसतोय, कारण ना मला ते सगळे डॉक्युमेंट्स उद्याच्या हिअरिंगसाठी पाहायचे आहेत. तुम्ही तोपर्यंत पाहुण्यांची ये जा करा किंवा उठबस करा. असं म्हटल्यावरती अर्जुन वरती निघून जातो आणि सायली इकडे येणाऱ्या पाहुण्यांना काय हवं, काय नको किंवा त्यांना ग्रीट करणं हे सगळं करत असते. येणारे जाणारे पावळे आता नमस्कार करून सायलीच्या इथून जात असतात आणि इथेच खरा चमत्कार घडताना आपल्याला दिसणार असतो. इकडे आता पाहुणे सायलीला भेटत असतात, जात असतात. अर्जुन आपल्या रूममध्ये येतो. रूममध्ये आल्यावरती तो पुन्हा पुन्हा ते सगळे फोटो आता पाहायला लागतो, ज्या फोटोमधून त्याला काही क्लू मिळणार असतो. आणि आता ते फोटो पाहत असताना किंवा ते डॉक्युमेंट्स पाहत असताना उद्याच्या हिअरिंगला काय बोलायचं आहे, नक्की कसं करायचं आहे, अथर्व विचारेला कुठे शोधता येईल, हा विचार करत असताना प्रत्यक्ष अथर्व विचारे त्यांच्या इथे पाया पडण्यासाठी आलेला असतो. आणि हा अथर्व विचारे दुसरा तिसरा कोणीच नसून तो आता अन्नपूर्णा ट्रस्टचा एक मेंबर असतो. आणि अन्नपूर्णा ट्रस्टचा मेंबर असल्यामुळे तो या सुभेदारांच्या घरामध्ये इन्व्हायटेड असतो पूजेसाठी. मग आता सगळे जणांसोबत तो सुद्धा येतो. सायली इकडे तिकडे पाहत असताना तिची नजर अचानक अथर्व विचारेकडे जाते आणि सायलीला जबरदस्त धक्का बसतो. हा, आणि इथे असं म्हणत सायली आता चक्रावूनच जाते. म्हणजे या सगळ्यामध्ये आता आपण ज्या गोष्टीची प्रार्थना करत होतो, ज्या गोष्टीसाठी आपण आता या सगळ्यामध्ये देवाचा धावा करत होतो, ती गोष्ट आपल्यासमोर येऊन आता उभी ठाकलेली आहे. सायलीला खरंच आपल्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाहीये. अथर्व विचारी इकडे तिकडे येतो, आलेल्या लोकांशी बोलत असतो, येऊन पाया पडतो आणि या सगळ्यांशी गप्पा टप्पा मारत असताना सायली मात्र वेड्यासारखी त्याच्याकडे पाहतच असते. सायलीला कळतच नाही की देवाने आपल्याला इतक्या लवकर या सगळ्यामध्ये असं आपल्याला हे करावं आणि आपली इच्छा पूर्ण करावी. सायलीला त्याच्याशी बोलायला जायला पण होत नाही, इतकी भारावून ती जाते. आणि आता देवाची लीला आघात असं तिच्या मनात विचार येतो आणि ती एकटक अथर्व विचारेकडे पाहायलाच लागते. आणि अथर्व मात्र त्याला माहित नसतं की या मॅडम आपल्याकडे पाहत आहेत आणि तो पूजा करत असतो. मग सायलीच्या डोक्यामध्ये एकच एक अर्जुनचे सांगितलेला विचार घोळत असतो की मला माहित नाहीये की अथर्व विचारे जिवंत आहे की नाही, पण या सगळ्यामध्ये जर तो जिवंत असेल तर काहीही झालं तरी आपल्याला 1% चान्स असला तरी सुद्धा त्याला शोधून काढलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला आपल्या मधुभाऊंना सोडवण्यासाठी त्याची हे जास्त महत्त्वाची आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे सायलीला डोक्यामध्ये तेच घुमत असतं, काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये याच्याशी बोललं पाहिजे. पण तिला तोंडून काही शब्द फुटतच नसतो. ती एकटक त्याच्याकडे पाहत असते. आणि आता त्याच्याकडे पाहत असताना तिच्या लक्षात येतं की हो, मला जो फोटो अर्जुन सरांनी दाखवला होता 100% हाच तो फोटो आहे, हाच तो माणूस आहे असं म्हणत ती आता पुन्हा एकदा देवाकडे पाहते आणि नमस्कार करते. तोपर्यंत इकडे आता अर्जुनचं सगळं काम चालू असतं. त्याला बरेचसे क्लू पण भेटत असतात. उद्या कोर्टामध्ये काय हे करायचं, कोर्टामध्ये कशा पद्धतीने मांडायचं, हे सगळं त्याचा अभ्यास चालू असतो. पण त्याला माहित नसतं ज्या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज असते तो म्हणजे अथर्व विचारे, ज्याला शोधण्यासाठी आणि त्याच्यामुळे केस आता एका क्षणात पलटणार असते, तो खाली येऊन बसलेला आहे. तोपर्यंत आता मात्र अर्जुन स्टडी करत असताना सायली इकडे त्याच्या पाठलागच करत असते. आणि तोपर्यंत अथर्व इकडे येतो, पाया पडतो. पाया पडून त्यानंतर तो आता कोणाशी तरी बोलायला लागतो. तोपर्यंत सायली विचार करते, नाही, ही संधी मला सोडून चालणार नाहीये. मी अर्जुन सरांना ताबडतोब बोलवते आणि त्यांना बोलवून या सगळ्यामध्ये आता मी लगेचच हे सगळं करायला लागते असं म्हणत तिच्या डोक्यात विचार चालू असताना ताबडतोब ती आता अथर्व विचारे इथून निघून तर जाणार नाही ना, या गोष्टीकडे जास्त फोकस करते. आणि त्यामुळे लगेचच ती त्याच्याकडेच बघत थांबत असते. कल्पना विमलला काहीतरी इन्स्ट्रक्शन देत असते.
सगळ्या आलेल्या पाहुण्यांना आता खायला दे किंवा त्यांना नाश्ता उपवासाचं हे सगळं दे, चहा पाणी सांगत असते. सायली मात्र मक्खासारखी उभी असते. तिच्या पायाला जणू कुणी आता फेविकॉल चिटकवलं आणि तिला हलताच येत नाही असं. इकडे गुरुजींच्या पाया पडून अथर्व दुसऱ्या माणसाशी बोलत असताना सायली ताबडतोब आता इकडे शिवशंभूची जी पिंडी असते तिथे येते आणि आता ती पिंडीच्या इथे हात जोडून नमस्कार करते. आणि आता अर्जुन विचार करत असतो, जर या ॲड्रेसवरती आपण गेलो तर कदाचित आपल्याला याच्याबद्दलची खरी माहिती मिळेल. असं म्हटल्यावरती तो आता या ॲड्रेसवरती जाण्यासाठी निघणार असतो. तोपर्यंत सायली आता इकडे पिंडीच्या इकडे येते आणि नमस्कार करते. नमस्कार करून, खरंच देवा तू माझी इच्छा इतक्या लवकर पूर्ण करशील असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. म्हणजे आमच्याच घरामध्ये अथर्व इकडे येईल आणि मला या सगळ्यामध्ये त्याच्याशी बोलायला मिळेल. खरंच मधुभाऊंना सोडवण्यासाठी मी तुझी जी प्रार्थना जी केली ना ती प्रार्थना फळाला आलेली आहे असं म्हणत सायली नमस्कार करते आणि ताबडतोब आता ती अथर्वकडे येते. तोपर्यंत इकडे प्रिया सांगायला लागलेली असते की खरं सांगू का तर बाबा मला न महाशिवरात्रीच्या पूजेसाठी सुभेदारांच्या घरात जायचं आहे. त्यावरती रविराज चिडतात आणि काय चाललंय तुझं तन्वी, म्हणजे तुला मी एकदा सांगितलं ना की तू सुभेदारांच्या घरामध्ये जायचं नाही तर तू जायचं नाहीयेस. तू कोणत्याही प्रकारचे माझ्याजवळ हट्ट करू नकोस आणि आता या सगळ्यामध्ये तू मला परत परत तेच विचारू नकोस. यावरती आता इकडे प्रिया सांगत असते, बाबा असं काय करताय, अहो तुम्ही माझ्याशी असं वागू शकत नाहीये. म्हणजे बघा ना मला काही बाकी काही नाहीये पण मला न शंकराचं पूजन करायचं आहे आणि सुभेदारांच्या घरामध्ये खूप मोठा उत्सव साजरा होतो. त्यावरती कल्पना म्हणते, रविराज अहो मला सुद्धा पाया पडण्यासाठीच जायचं आहे. रविराज म्हणतात, हे बघ तुला मी आधीच सांगितले की तुझं माहेर मी बंद करणार नाहीये, त्यामुळे तुला जायचंय तर तू जाऊ शकतेस पण तन्वी नाही. यावरती प्रिया म्हणते, बाबा तुम्ही असं काय करताय, अहो मला सुद्धा पाया पडण्यासाठीच जायचं आहे ना. यावरती मग आता प्रतिमा सांगायला लागते, मला काय वाटतं माहितीये का तन्वी, जर का तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी काही निर्णय घेतलेला आहे तर तो निर्णय योग्य आहे. म्हणजे तू नको येऊस, मी एकटीच जाऊन येते. त्यांनी मला जाण्यासाठी बंदी नाही केलेली आहे, त्यांनी तुला जायला बंदी केली. त्यांची जर का हीच इच्छा असेल तर मला नाही वाटत की तू तिकडे यावंस. हे बघ तू नको येऊस तिकडे. यावरती प्रिया म्हणते, आई म्हणजे तू सुद्धा मला हेच सांगतेस की मी या सगळ्यामध्ये येऊ नकोस म्हणून, असं कसं ग, तुला जशी जायची इच्छा होते तशी मला सुद्धा जायची इच्छा होते ना, मग तू माझ्याशी असं कसं बोलू शकतेस. यावरती प्रतिमा म्हणते, अगं तसं नाहीये, बाबांना तुझी काळजी वाटते, बाबांना असं वाटतं की उगाचच तुझ्या मनावरती कोणताही परिणाम व्हायला नको आणि म्हणून जर का बाबा तुला हे असं बोलत असतील तर या सगळ्यामध्ये तू विचार करावा. असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच सांगायला लागते प्रिया, अगं आई तू जाणार आणि तू मला नेत नाहीयेस, मला काही हे तुझं वागणं पटत नाहीये. यावरती प्रतिमा म्हणते, बाळा अगं तुझ्या भल्यासाठीच तुझे बाबा हे सगळं सांगत असतील तर तुला हे सगळं ऐकायलाच पाहिजे. यावरती मग मात्र प्रिया आता सांगायला लागते, बाबा ठीक आहे, तुम्हाला जर का वाटतंय ना की मी जाऊ नये तर मी नाही जाणार. यावरती रविराज सांगायला लागतात, हे बघ बाळा मला असं म्हणायचं नव्हतं, मला तुला इतकंच सांगायचं आहे की ना तुझ्यावरती मी कोणतीही बंधनं लादू इच्छित नाहीये. तुझ्यावरती बंधन लादून तुला या सगळ्यामध्ये अडकवून घरात बसवून ठेवणं असा मी बाप नाहीये. त्यामुळे हे बघ तू जा. पण यावरती प्रिया म्हणते, पण बाबा तुम्ही. यावरती रविराज म्हणतात, काय चाललंय तुझं, मी तुला जायला परवानगी दिले ना, पण तू मला असा आग्रह करू नको, म्हणजे तुम्ही कुणीही मला आग्रह करू नका येण्यासाठी. मी या सगळ्यामध्ये आता मात्र अजिबात येणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र प्रतिमा म्हणते, तन्वी त्यांना आग्रह करू नको, चल आपण निघूया. मग प्रतिमा आणि प्रिया इकडे आता सुभेदारांच्या घरी यायला निघतात. तोपर्यंत सायली आता अथर्वच्या समोर येऊन उभी राहते आणि तुम्ही असं म्हणत ती तिकडे गडबडते. त्यावरती तो म्हणतो, हॅलो मी न अथर्व विचारे, म्हणजे मी न अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये काम करतो आणि तिकडूनच मला इन्व्हिटेशन आलं आहे म्हणून मी इथे आलो आहे. यावरती सायली म्हणते, अच्छा तुम्ही अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये काम करता का, तुम्ही 2 मिनिटं बसाल का, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि मलाच नाही तर माझ्या मिस्टरांना सुद्धा तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही थोडा वेळ बसून घ्या, मी माझ्या मिस्टरांना ताबडतोब बोलवायला जाते. यावरती अथर्व म्हणतो, हो मॅडम काहीच प्रॉब्लेम नाहीये. यावरती सायली म्हणते, बरं झालं तुम्ही आमच्या इथे पूजेला आलात. त्यावरती तो सांगतो, हो दरवर्षी सुभेदारांच्या घरामधली महाशिवरात्रीची पूजा असते ना त्यावेळेला मी नक्कीच येतो.
या सगळ्यामध्ये ना मला खूप छान वाटतं. अन्नपूर्णा मॅडम आम्हाला स्वतः आमंत्रण देतात. सायली म्हणते हो, बरं झालं तुम्ही इकडे आलात, ते त्यानिमित्ताने आपली भेट पण झाली. पण माझ्या मिस्टरांना तुम्हाला भेटायला आवडेल, तुम्ही जरा बसा बरं, असं म्हणत ती आता एका चेअरवरती अथर्वला बसवते आणि त्यानंतर मग ती आता अर्जुनला बोलवायला जाते. ज्या वेळेला ती अर्जुनला बोलवायला येते ती सांगायला ते अर्जुन सर ऐका ना, मला तुमच्याशी खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. यावरती अर्जुन म्हणतो मिसेस सायली मला अजिबात वेळ नाहीये, हे बघा उद्या हिअरिंग आहे आणि त्याची सगळी तयारी करायची आहे. सायली म्हणते सर त्या संदर्भातली खूप महत्त्वाची लीड मला मिळालेली आहे. यावरती अर्जुन म्हणतो काय तुम्हाला घरात लीड मिळाली? यावरती सायली म्हणते सर तुम्ही चला खाली, मी तुम्हाला सांगते ना. अथर्व विचारे खाली आलाय. आता मात्र अर्जुनला धक्का बसतो, काय बोलताय तुम्ही? यावरती सायली म्हणते सर मी त्याला बसवून आलेली आहे, लवकर खाली चला. असं म्हटल्यावरती मग काय अर्जुन हातातलं काम टाकून धावत पळत खाली येतो. अथर्व पाठमोरा बसलेला असतो. अर्जुन आता एक एक पाऊल टाकत पुढे येतो. त्याला अजूनही सायलीच्या बोलण्यावरती अजिबात विश्वास नव्हतो की हा इथे आला असेल. मग आता अर्जुन त्याच्या पाठोपाठ जातो, हात ठेवतो आणि त्याचा चेहरा बघितल्यावरती भूत जसं बघावं तसं आता अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो. आणि अर्जुनच्या चेहऱ्यावरचे बदललेले हावभाव, सायली आता बदललेले हावभाव हे सगळं अथर्वला दिसतात आणि तो विचार करायला लागतो हे लोक माझ्याशी असं का बघत आहेत, माझ्याकडे असं का बघत आहेत. आणि त्यावरती तो आता अर्जुनकडे पाहतो. हॅलो, मी अथर्व विचारे, मी अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये काम करतो, व्हॉलेंटरी काम करतो मी. असं म्हणत असताना अर्जुन मात्र असा काहीतरी वेळ बघायला लागतो की यावरती आता त्याला कळतं की काहीतरी गडबड आहे. हे लोक माझ्याबद्दल काहीतरी जाणतात किंवा माझ्याबद्दल काहीतरी यांना माहिती आहे म्हणून हे असं बघतात. अर्जुनच्या डोळ्यासमोर लगेचच तो फोटो येतो ज्या फोटोवरती आधार कार्डवरचा जो फोटो अर्जुनने डेव्हलप केलेला असतो आणि सेम टू सेम तोच हुबेहूब अथर्व बघून अर्जुनला स्वतःच्या डोळ्यावरतीच विश्वास बसत नाही. खरंच हा तो माणूस आहे, खरंच हा इकडे आलाय? अर्जुन विचारच करत बसतो आणि सायली म्हणते अर्जुन सर यांना आपण वरती घेऊन जाऊया आणि मग यांच्याशी बोलूया. यावरती मग मात्र अर्जुन आता अथर्वला वरती घेऊन जात असतो. तो म्हणतो काय झालंय, म्हणजे काहीतरी घडलंय खरं, काही माझ्याकडून चुकीचं घडलंय का? तुम्ही माझ्याकडे असे का पाहताय, काय झालंय, तुम्ही काही सांगू शकाल का? असं म्हणत तो अर्जुनला विचारायला लागतो. पण सायली त्याला घेऊन आता वरती येते. तिकडे चैतन्याला सुद्धा बोलवलं जातं. चैतन्याला बोलवल्यावरती अर्जुन, सायली, चैतन्य हे तिघही जण त्याला आता घडलेला सगळा प्रकार सांगत असतात आणि मग तो घाबरतो. तो म्हणतो म्हणजे माझ्या जीवाला काही धोका आहे का, तुम्ही सांगा बरं. यावरती अर्जुन म्हणतो हो, म्हणजे जर का त्यांनी तुझे पेपर कोर्टात सबमिट केले त्यांचा सावत्र मुलगा म्हणून किंवा साक्षीचा सावत्र भाऊ म्हणून जो मेल आहे आणि त्याच्या फ्युनरलला ती आता त्या दिवशी गेली होती आणि म्हणून ती त्या आश्रमाच्यात नव्हती हे तिला सिद्ध करण्यासाठी. मग जर का तू मेल आहेस आणि तू जिवंत आहेस हे महिपतला कळलं तर त्यांची बाजू कोर्टात खोटी होईल. त्यामुळे ते त्यांची बाजू खरी करण्यासाठी तुला मारायला सुद्धा कमी करणार नाहीयेत. यावरती आता तो घाबरतो. सायली म्हणते दादा मी तुमच्या पुढे हात जोडते, माझ्या वडिलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ती साक्षी तिची सुटका करून घेत माझ्या वडिलांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये मला आता तुमची मदत हवी आहे, प्लीज तुम्ही माझी मदत करू शकाल का? असं म्हणत सायली आता अथर्व समोर हात जोडते. हात जोडून त्याला विनंती करायला लागते आणि आता अथर्व गडबडतो. अथर्व विचार करतो काय करू, म्हणजे इतक्या मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये तो अडकेल याची त्याला स्वतःलाच कल्पना नसते. पण या सगळ्यामध्ये आता अथर्व सायली आणि अर्जुन यांची मदत करायला तयार होणार आहे आणि या सगळ्यामध्ये आता कोर्टामध्ये साक्षीचं भांडप फुटणार आहे.